तुमच्या सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची असे एक आयोगाने शुद्धीपत्रक काढलेलं आहे. त्यामुळं मॅडमचं लेक्चर जे आपल्याला थोडं थांबावं लागलं 2-3 मिनिटासाठी. ठीक आहे. तर तुम्ही सगळेजण ग्रुप सी साठी प्रिपेअर करताय. तर ही परीक्षा CBT या प्रणालीवर घेण्यात येणार होती, परंतु आता ती पोस्टपोन झालेली आहे. तर जसं ऑफलाईन पद्धतीनं पूर्वी एक्झाम होणार होती, त्याच पद्धतीनं ही जी एक्झाम आहे ती या ठिकाणी रेग्युलर बेसिसवर जी एक्झाम आहे ती त्याच पद्धतीने होणार आहे ऑफलाईन पद्धतीमध्ये. त्यामुळे हे जे शुद्धीपत्रक आहे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण थोडं तुम्हाला डिस्टर्ब केलं. तर आपण थोडं माहिती करून घेऊ. त्याचबरोबर बऱ्याच जणांचं अर्ज जो आहे, म्हणजे विशेषतः जे AMOची तयारी करताय, RTO इन्स्पेक्टरची तयारी करताय, अशा अनेक विद्यार्थ्यांना काय होत होतं की त्यांचा फॉर्म जो आहे तो फिलअप होत नव्हता. या प्रॉब्लेममुळे काय केलेलं आहे, आयोगाने तारीख सुद्धा वाढवलेली आहे. म्हणजे ज्यांचे अजूनही फॉर्म भरणं बाकी आहे त्यांना या ठिकाणी डेट सुद्धा एक्सटेंड केलेली आहे आणि या संदर्भाची ही महत्त्वाची सूचना आहे. ओके. तर आपण एक सूचना जे आहे शुद्धीपत्रक एकदा वाचून घेऊ. महत्त्वाचं काय म्हटलेलं आहे, तर यामध्ये महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. ओके. 2026 महाराष्ट्र क सेवा पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 पदे भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरातीमध्ये प्रस्तुत परीक्षा ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे CBT पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. तथापि प्रस्तुत परीक्षा प्रचलित पद्धतीने म्हणजे ऑफलाईन OMR आधारित घेण्याबाबत उमेदवाराकडून होत असलेल्या मागणी व उमेदवाराकडून प्राप्त निवेदने विचारात घेऊन ऑनलाईन संगणक प्रणाली आधारित CBT पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय जुलै 2027 अखेर. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आता ही जी CBT आहे हे जुलै 2027 पर्यंत एक्सटेंड झालेली आहे. म्हणजे जुलै 2027 ला हे परत काय करतील, या ठिकाणी CBT किंवा ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतील. पण ही जी एक्झाम आहे किंवा पुढे येणाऱ्या ज्या एक्झाम असतील 27 जुलै 27 पर्यंतच्या सर्व एक्झाम ह्या ऑफलाईन पद्धतीने होतील. तर पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 प्रचलित पद्धतीने म्हणजे ऑफलाईन MOR ओके सॉरी OMR आधारित घेण्यात येणार आहे आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026 पूर्वी घोषित केलेल्या दिनांक 27 सप्टेंबर 2026 AG. ठीक आहे. आता इथे अजून एक महत्त्वाचा चेंज झालाय बघा. ठीक आहे. आपली डेट पण इथं चेंज झालेली आहे. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. आता यामध्ये आपली एक्झाम होती 27 सप्टेंबर 2027 सप्टेंबरला एक्झाम होती. ओके. आता या ठिकाणी ऐवजी सुधारित दिनांक 25 ऑक्टोबर म्हणजे या ठिकाणी एक महिना पुढे एक्झाम गेलेली आहे. ओके. 25 ऑक्टोबर. ओके. 25 ऑक्टोबरला ही एक्झाम असणार आहे. म्हणजे तुमच्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे ज्यामध्ये ही एक्झाम आता काय झालेलं आहे, एक महिना पुढे गेलेली आहे. ठीक आहे. तर एक लक्षात ठेवा की डेट जी आहे, नवीन डेट जी आहे ती एक्झाम डेट काय असणार आहे, 25 ऑक्टोबर असणार आहे. बरोबर. 25 ऑक्टोबर जे आहे हे तुमची एक्झाम डेट असेल. ठीक आहे. तर 25 ऑक्टोबर 2026 रोजी या ठिकाणी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दिनांक. आता यामध्ये किंवा एक तर पूर्व परीक्षा जी आहे ही कधी असणार आहे, या ठिकाणी 25 ऑक्टोबर रोजी आणि महाराष्ट्र गट क सेवा या ठिकाणी संयुक्त मुख्य परीक्षा जी आहे ही 27 डिसेंबरला म्हणजे मेन्सची तारीख सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेली आहे. ठीक आहे. ह्या दोन डेट महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी. एक आहे या ठिकाणी 25 ऑक्टोबरला आपली प्रिलियम असणार आहे प्री. ओके. अँड मेन्स जी आहे मुख्य परीक्षा जी आहे ती आपल्याला या ठिकाणी 27 डिसेंबरला ही मेन्स असणार आहे. म्हणजे याच वरती सगळं काही तुमचं या ठिकाणी भलं करण्याचं आयोगाने ठरवलेलं आहे. म्हणजे 27 डिसेंबरला तुम्ही परीक्षा द्यायची आणि 31 एन्जॉय करायचं आहे. तर अशा पद्धतीनं 27 डिसेंबरला तुमची मेन्स असणार आहे. ठीक आहे. आणि उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करता उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी अर्ज स्वीकारण्याचा दिनांकास या ठिकाणी मुदतवाढ देण्यात येत आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, या ठिकाणी तारीख सुद्धा एक्सटेंड झालेली आहे. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक या ठिकाणी कधी असेल, आता 31 जुलै
म्हणजे लास्ट डेट जी आहे ते किती असणार आहे 31 जुलै. ही डेट काल म्हणजे उद्या संपणार होती, परंतु आता ती 31 जुलै झालेली आहे. ठीक आहे, 31 जुलै ही डेट झालेली आहे. ठीक आहे, आता यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, की हा आताच एका मित्राने विचारला होता UPIच्या बाबतीत, बरोबर. तर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली असून उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने म्हणजे डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, नेट बँकिंग असेल, UPI असेल शुल्क भरणे आवश्यक आहे. तर तुमच्यापैकीच या ठिकाणी एकाने प्रश्न विचारला होता की UPI थ्रू आपल्याला फॉर्मचे शुल्क भरता येतं का? तर भरता येतं. आता यामध्ये पल्लवी, मेन्सला कमी वेळ आहे. ठीक आहे, मेन्सला कमी वेळ, पण आपण प्रिलियमला चांगले मार्क आले, आपण या ठिकाणी पास होण्याच्या लेवलचं जर हे केलं तर डेफिनेटली त्या कॉन्फिडन्समुळे आपला तो टाइम सुद्धा या ठिकाणी की आपल्याला भरपूर मिळतो. ठीक आहे, त्यामुळं हे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 27 डिसेंबर आहे. ठीक आहे, 2 लक्षात ठेवा. 25 ऑक्टोबरला आहे प्रिलियम आणि 27 डिसेंबरला आहे मेन्स. ठीक आहे, आता खाली एक पॉईंट आहे का आपण बघू. त्याचबरोबर जिल्हा निवड केंद्र जे आहेत हे तुम्हाला या ठिकाणी 36 जिल्हे दिलेले आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते हे करायचं आहे. ठीक आहे, जिल्हा निवड जे आहे ते वरील प्रमाणे जिल्हा केंद्र निवडण्याची कारवाई 19 जुलै रोजी या ठिकाणी पासून ते 31 जुलै म्हणजे तुम्हाला केंद्र सुद्धा 31 जुलैपर्यंत काय आहे या ठिकाणी निवडायचं आहे. कारण ऑनलाईन होती त्यामुळे आता काही केंद्र नव्हतं, पण तो आता केंद्र निवडायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे महत्त्वाचं असं शुद्धीपत्रक जे आहे ते आयोगाचं आलेलं आहे. ठीक आहे, तर आपण इथं थांबू. जर काही डाऊट असेल तर या ठिकाणी तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करू शकता. ठीक आहे, थँक्यू मॅडम. चला आपण आपलं कंटिन्यू करूया. नोटिफिकेशन तुम्हा सर्वांना कळालेच असावी की ती ऑफलाईन